प्रेग्नन्सीमध्ये लो HB म्हणजेच रक्ताची कमतरता हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. 10 पैकी 5 ते 6 लेडीजला हा प्रॉब्लेम होतोच. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवतो, फ्रेश वाटत नाही, भूक लागत नाही, थोडं चाललं तरी दम लागतो, सकाळी उठावंसं वाटत नाही, फक्त आराम करावासा वाटतो, नीट झोप लागत नाही, तर ही सर्व लो HB ची लक्षणे आहेत. या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला संबंधित डॉक्टर हे रक्तवाढीच्या गोळ्या देतच असतात. परंतु घरगुती काय उपाय केले पाहिजे ज्याने नैसर्गिकरित्या रक्त वाढण्यास फायदा होईल, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी आव्हाड-वाघ. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. येथे आपण स्त्रियांसंबंधितले आजार आणि त्यावरील इफेक्टिव्ह आयुर्वेदिक उपचार याबद्दल माहिती देतो. मी तुम्हाला ज्या घरगुती टिप्स सांगणार आहे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात सहज उपलब्ध असतील. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, रक्त वाढण्यासाठी डाळिंब किंवा लाल रंगाची फळं, ताज्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, ज्यातून आयर्न मिळतं. परंतु ते आयर्न शरीरात प्रॉपर ॲब्झॉर्ब झालं पाहिजे, त्यासाठी व्हिटॅमिन C ची गरज असते. म्हणूनच आहारात व्हिटॅमिन C रिच फ्रुट्स म्हणजे संत्री, आवळा किंवा आहारात टोमॅटो या गोष्टी आवर्जून खा. फक्त त्या गोष्टी आंबट नसाव्यात याची काळजी घ्या. तुम्ही बीट, गाजर आणि आवळ्याचा ज्यूस बनवून पिऊ शकता. हा ज्यूस खूप फायद्याचा असतो. किमान रोज एक डाळिंब नक्की खा. तुमच्या डॉक्टरांनी दिलेले व्हिटॅमिन सप्लिमेंट्स तुम्ही नक्की घ्या, परंतु त्याचबरोबर थोडं चालणं देखील गरजेचं आहे. कारण तुम्ही चाललात तर शरीरात साठलेलं आयर्न हे प्रॉपर मेटाबोलाइज होऊन शरीरात ॲब्झॉर्ब होईल. फायबरयुक्त अन्न खा. रोजच्या जेवणात सॅलड आवर्जून असू द्या. चहा आणि कॉफीचं सेवन कमी करा, कारण अनेक वेळा आपण पौष्टिक पोषकयुक्त आहार घेतो पण त्यानंतर वारंवार चहा कॉफी घेतो, ज्यामुळे आयर्न ॲब्झॉर्प्शन रेट हा कमी होतो. त्यामुळे चहा आणि कॉफीचं प्रमाण कमी करा. त्याचबरोबर रोज रात्री 15 ते 20 काळे मनुके भिजवून ते सकाळी उठल्यावर खा. त्याने पोट देखील व्यवस्थित साफ होईल आणि रक्त वाढण्यास फायदेशीर ठरेल. या सर्व गोष्टी जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्या तर नक्कीच तुमचं रक्त वाढण्यास फायदा होईल आणि तुम्ही एनर्जाइज्ड फील कराल. तुमच्या जवळचं कोणी जर हा प्रॉब्लेम फेस करत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच इफेक्टिव्ह आयुर्वेदिक सोल्युशन्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.